हॅलो, मी श्रुती. माझ्या गंमतीन लाईफ या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. हॅलो, मी श्रुती. माझ्या गंमतीन लाईफ या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज मी एका वेगळ्या विषयावर बोलणार आहे. तो विषय तुम्हाला समजलाच असेल माझ्या थंबनेलवरून की मी आज गिरणगाव विषयी बोलणार आहे. सो मला एक असंच वाटलं की आपण उलगडावा काय इतिहास होता गिरणगावाचा. आणि त्याचं एक प्रमुख कारण असं आहे की गिरणगावात घडणारे ते हे असतात, उत्सव असतात. आणि त्या उत्सवाच्या वेळी जेव्हा आपण तिथे जातो तेव्हा ज्या वाईब्स मिळतात त्या डिफरंट का वाटतात. म्हणून म्हटलं जरा आपण चेक करूया, आपण वाचूया, काही वाचनातून आपल्याला काही खजिना सापडतोय का असं बघूया. सो आणि तो सापडला आणि बरंच काही कळलं, म्हटलं मी तुमच्याशी शेअर करते. सो सर्वप्रथम आपण येऊया मुंबईपाशी. सो मुंबई जेव्हा 450 वर्षापूर्वी ब्रिटिशांच्या ताब्यात होती तेव्हा ती 7 बेटांचा समूह होती. आणि तो 7 बेटांचा समूह त्यांना एक बेटामध्ये डेव्हलप करायचा होता. तर तो त्यांनी केव्हा केला? जेव्हा गुजरातच्या सुरत या बंदराचं एक व्यापारी बंदर म्हणून महत्व कमी होत गेलं तेव्हा ब्रिटिशांनी हे जे 7 बेटांचा समूह जो होता तो ईस्ट इंडिया कंपनीला दिला डेव्हलप करण्यासाठी. पण तेव्हा मुंबई अशी होती की रोगराईने ग्रासलेली, डासांचं वास्तव्य असलेली आणि प्रामुख्याने मच्छीमार तिथे राहत होते. अशी होती साधारण मुंबई, जो 7 बेटांचा समूह होता. आता तो त्यांनी डेव्हलप करायचं ठरवलं. जवळजवळ एक शतक गेलं. 100 वर्षांनंतर ईस्ट इंडिया कंपनीने ते डेव्हलप केलं एका बेटामध्ये. सो एक बेट त्यांनी डेव्हलप केलं. ऑब्व्हियसली ते त्यांनी व्यापार करण्यासाठी डेव्हलप केलं. सो तिथे कुठला व्यापार येणार हे पण त्यांनी डिसाईड केलं की तिकडे आपण कापड उद्योगाचा व्यापार सुरू करूया. पण ते स्वतः करणार होते का? तर नाही. त्यांनी त्यासाठी सुरतेमधून जे व्यापारी होते, तेव्हा व्यापारी हे पारशी होते, सो पारशी उद्योजकांना बोलावलं आणि पारशांनी तिथे पहिली गिरणी उभारली गेली ती 1851 साली. द बॉम्बे स्पिनिंग मिल तुम्हाला माहित असेल. 1851 साली ताडदेवमध्ये पहिली मिल उभारली गेली. ती सुरू झाली 1854 मध्ये. पण त्यांच्यासमोर एक प्रश्न होता की तिथे कामगार येणार कसे आणि कुठून येणार? आपल्या इथे गिरणीमध्ये काम करायला कामगार येणार कुठून? म्हणून 1829 सालीच त्याचा विचार करून ठेवलेला की 1829 साली जी रत्नागिरी जिल्ह्यात जंगलतोडीवरचे जे निर्बंध होते ते तिकडच्या ब्रिटिश कलेक्टरने उठवलेले. का उठवले? कारण आता होणार कसा प्रवास, दळणवळण होणार कसं? तर ते समुद्रमार्गे होणार असं त्यांनी डिसाईड केलेलं. आणि त्यासाठी एक पारशी उद्योजक नवरोजी जमशेदजी वाडिया यांनी इंटरनॅशनल लेवलचं एक आगबोट बांधली. त्यांनी एक जहाज बांधलं मोठं, जेणेकरून प्रवासी ये जा करू शकतील. आणि ते कुठून येणार होते? तर रत्नागिरी जिल्ह्यातून. ऑब्व्हियसली, कारण तेव्हा समुद्रमार्ग त्यांनी डेव्हलप करायला आधी सुरुवात केली, कारण रस्त्यांची दुरावस्था होती. रस्त्यांवरून दळणवळण शक्यच नव्हतं. म्हणून तर रत्नागिरी जिल्ह्यातून का येणार होती माणसं? त्याचं अजून दुसरं एक कारण आहे. ह्या लोकांनी रेल्वे रूळ टाकण्यासाठी प्लस जहाज बांधण्यासाठी म्हणजे दळणवळणासाठीच झाडं तोडायला सुरुवात केली, जंगलं तोडायला सुरुवात केली. आणि त्याच्यामुळे असं झालं की जेवढी सुपीक जमीन होती आपल्या जिल्ह्यात ती सगळी झाडतोडीमुळे वाहून गेली. पावसाळ्यात ती सगळी सुपीक जमीन वाहून नदीच्या तळाशी यायची, असं व्हायचं. आणि त्याच्यामुळे काय झालं, जो जिल्हा तांदळाच्या उत्पादनामध्ये अग्र क्रमांकावर होता तो तेवढं उत्पन्न करू शकला नाही. आपली सुपीक जमीन तिथे नापीक झाली. आणि मग लोकांना दुसरं साहित्य काय आहे, साधन काय आहे? तर त्यांना बाहेर पडावंच लागलं घराच्या. आणि ते पडले बाहेर. तर ते कसे पडले ते पण सांगते. सो ते जहाज उभं राहिलं, पण ते जहाज राहणार कुठे? तिथे उभं कुठे राहणार? तिथे धक्का तर नव्हता. म्हणून मुंबईच्या आधुनिकीकरणाचे जे शिल्पकार होते भाऊराव अजिंक्य, त्यांनी ताडदेवमध्ये इथे गोदीमध्ये
एक धक्का बांधून आपल्या प्रवाशांना तो अर्पण केला. कुठला? कोकणी प्रवाशांना. म्हणून त्याला भाऊचा धक्का असंही संबोधलं जातं. ओके, पोर्ट ट्रस्ट आपण म्हणतो ना गोदी, तिथे. सो असा प्रवास सुरू झाला. कोणाचा? कोकणी प्रवास रत्नागिरी जिल्ह्यातल्या माणसांचा. ॲज अ चाकरमानी म्हणून ते मुंबईला येऊ लागले उदरनिर्वाहासाठी, कारण उत्पन्नाचं साहित्य साधनच नव्हतं. पोटापुरती शेती लोक करायचे आणि मग इथे मुंबईत ते ॲज अ मिल वर्कर म्हणून लागले. म्हणून जवळजवळ 1911 पर्यंत 2/3 ऑफ द पॉप्युलेशन हे एकट्या रत्नागिरी जिल्ह्यातून इथे कामगार वर्गात होतं मुंबईत. आपल्या मुंबई म्हणजे हार्ट ऑफ द मुंबई, जे आपण गिरणगाव असं संबोधतो. बरं, गिरणगावामध्ये कुठला भाग येतो? सपोज तुम्ही रेल्वे रूट पकडला तर मध्य मुंबई म्हणजे सेंट्रल रेल्वेचं दादर टू भायखळा हे गिरणगावामध्ये मोडतं. वेस्टर्न रेल्वेचं दादर टू महालक्ष्मी म्हणजे दादर, एल्फिस्टन रोड आणि लोअर परेल महालक्ष्मी असं. आणि हार्बर लाईनचं कुठलं आहे की कॉटन ग्रीन रेलरोड शिवडी. सो असा हा पूर्ण विभाग आहे जो गिरणगावात मोडतो. दादरचं शिवाजी पार्क म्हणा किंवा गिरगाव चौपाटी हे सगळे एरिया गिरणगावात नाही मोडत, पण तिथे मराठी वस्ती आहे भरपूर. सो अशी तिकडे कामगार येऊ लागले. तसंच 1930 साली आपला देश हा जगात दुसऱ्या क्रमांकावर होता कापड उत्पादनात, आणि कापड निर्यातीत तो 3ऱ्या क्रमांकावर होता. सो इतका आपला कापडाच्या गिरण्या ज्या होत्या त्या छान चाललेल्या, त्याचं म्हणजे नफ्यातच होत्या. 1930चं सांगते, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळ. स्त्रियाही तिथे काम करायच्या. साधारण 14 ते 18 अशा वयोगटाच्या स्त्रियांना जास्त डिमांड होती, कारण ते ऑब्व्हियसली ते प्रोडक्टिव्हिटी जास्त देणार म्हणून, पण त्यांना पगार फारसा नाही मिळायचा. सो ज्यांना हुंड्यासाठी वगैरे पैसे कमवून नंतर परत घरी जाणार असा त्यांचा प्लान असायचा त्या मुलींचा. 1982चा जसा संप झाला तो झाला डॉक्टर दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाच्या खाली. सो बऱ्याचशा गिरणी कामगारांना असं वाटत होतं की या संपाचं जे नेतृत्व आहे तो संप यासाठी झालेला बोनस आणि वेतनवाढ, तर त्या संपाचं नेतृत्व डॉक्टर दत्ता सामंतांनी करावं असा गिरणी कामगारांचा आग्रह होता. सुरुवातीला डॉक्टर सामंतांनी यास नकार दिलेला, पण नंतर ते ॲग्री झाले की नाही आपण करूया म्हणून संप. पण काही कारणांनी अयशस्वी झाला तो संप आणि नंतर या गिरणी व्यवसायाला उतरती कळायला लागली. याच्यामध्ये संप फोडे पण असायचे, याच्यामध्ये खूप राजकारण चालायचं. आता मी ते वाचलंय तेवढं सांगते, थोडंफार जास्त काही जात नाही आतमध्ये मी. सो याच काळामध्ये गँग्स पण आलेल्या, म्हणजे गुंड वगैरे जे होते, जे तुरुंगामध्ये डांबलेले होते, ते बाहेर काढले गेले. का? कारण संप फोडण्यासाठी. त्या आता मी काही जणांची नावं घेते, आपल्या परिचयाचे आहेत, ज्यांचा जन्म साधारण 80s 70s मध्ये वगैरे झालेला आहे, त्यांनाही या गुंडांची नावं माहिती असतील. सो बाबू रेशीम म्हणा किंवा अरुण गवळी, बाबू रेशीम, रमा नाईक, मन्या सुर्वे. पुन्हा शिवसेनेचा पण संप फोडायसाठी वापर केला जायचा, कारण 1967 मध्ये शिवसेना उदयास आलेली. सो असं मी वाचनात माझ्या गेलंय म्हणून मी सांगते. सो अशा काही गोष्टी होत्या की त्या गिरणी मालक आणि त्यावेळेचं जे काही कोणी सरकार असेल, सो त्यांच्या सहाय्याने संप फोडले जायचे, धमक्या दिल्या जायच्या, मर्डर्स व्हायच्या, अशा खूप साऱ्या गोष्टी व्हायच्या. हा इतिहास आहे. सो अशा रीतीने हळूहळू या व्यवसायाला उतरती कळा लागली. संप तर अयशस्वी झाला. नंतर मग जे संपामध्ये सहभागी होते त्यांना कामावरून काढून टाकलं गेलं. म्हणजे साधारण त्यावेळी 2.5 लाख कामगार कार्यरत होते या गिरणी व्यवसायात. त्यांच्या जवळजवळ 1 लाख लोकांना कामावर घेतलं गेलं नाही, ते परत आपल्या गावी निघून गेले, शेती केले, काही जणांनी वेगळे व्यवसाय सुरू केले. सो अशा रीतीने असं आपलं गिरणगाव हळूहळू घडत गेलं.
मग आत्ता जे आपण बघतो, आपण जर आत्ता गेलो लोअर परेलला वगैरे, तिथे आपल्याला फारशा गिरण्या दिसत नाहीत. कारण त्या लोअर परेलचं आता अप्पर वरळीमध्ये कन्व्हर्जन झालेलं आहे. तिथे मॉल्स झाले, मोठमोठ्या बिल्डिंग झाल्या, रेसिडेन्शियल स्कायस्क्रेपर्स म्हणतो आपण त्याला. सो असं आता मुंबई आपलं बदलत गेलं, मुंबईने कात टाकली म्हणूया आपण. सो अशी ही मुंबई खूप इंटरेस्टिंग आहे. आपण जेव्हा त्या वास्तूमध्ये जातो गिरणगावामध्ये, आत्ताही आपल्याला काही गिरण्या ओपन दिसतात. कारण आमचं घर जिथे आहे गिरणगावात, त्याच्या बाजूलाच इंडिया युनायटेड मिल नंबर 5 आहे आणि ती आजही कार्यरत आहे. मला माहीत नाही तिथे काय काम चालतं, पण ते चालू असतं. गिरण्यांचा आवाज येत असतो घरापर्यंत, काहीतरी यंत्राचा आवाज येत असतो. सो मी तेव्हा त्यांना काही विचारलं नाही, पण माझ्याकडे काही क्लिप्स आहेत त्या मी टाकेन. इंडिया युनायटेड मिल अजूनही, मिल नंबर 5 अजूनही चालू आहे भायखळा ईस्टला. मुंबईच्या मराठी मध्यम वर्गात आणि कामगार वर्गात गणेशोत्सव हा अत्यंत लोकप्रिय झाला. 1893 साली गिरगावात केशवजी नाईकांच्या चाळीत पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा झाला आणि लोकांचा त्या गणेशोत्सवाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. कामगार वर्गाने, मुंबईतल्या गिरण गावातल्या कामगार वर्गाने तो त्यांच्या असा चैतन्याने पूर्ण तो प्रतिवर्ष समृद्धी करत नेला. नंतर 1920 साली चिंचपोकळीच्या गणेशोत्सव मंडळाचा गणपती आला. तोच म्हणजे चिंचपोकळीचा चिंतामणी म्हणून आज प्रसिद्ध आहे. तेव्हा गणेशोत्सव कसा साजरा व्हायचा, तेव्हाची वर्गणी कशी असायची. सो 1920 साली जर मी सांगितलं तुम्हाला, चिंचपोकळीचा चिंतामणीचं स्थापना झाली. त्याच्यानंतर 1946 वगैरे, ते 46चे दंगे वगैरे, 1947चे दंगे झाले. मग तेव्हा 3 वर्ष गॅप पडला आणि 1949 पासून पुन्हा गणेशोत्सव सुरू झाला. आधी तर लोकांना वाटतं तो थांबतोय की काय. मग नंतर तो सुरू झाला तेव्हा वर्गणी कशी असायची की 4 आणे वर्गणी होती. 4 आणे म्हणजे आत्ताचे 500 रुपये पकडा. पण लोकांमध्ये उत्साह असायचा की नाही, हा माझा सण आहे, माझ्या घरातला सण आहे. तशी लोक साजरे करायची. मंडप वगैरे ते स्वतः बांधायचे, देखावे पण स्वतः, म्हणजे सगळं आपल्या घरातला कसा उत्सव असतो तसं. सो काही लोकांना जर वर्गणी द्यायची नसेल तर ते मी गुलाल देतो, मी साखर देतो, असं करत तो सण साजरा व्हायचा. मालवणच्या साईडची हे असायची, दशावतार असायचे, खेळे असायचे, भजनं असायची, नाटकं, चक्री व्याख्यान असायची, कम्युनिस्ट जे कॉम्रेड डांगे वगैरे यांची व्याख्यानं व्हायची. सो असा सण साजरा व्हायचा. तो सण साजरा करायला मजा यायची. तर तो गणपती कसा प्रेझेंट करायचे तर ते सांगतात की, ते मी वाचलेले तेच सांगते की तेव्हा ते ड्रेसवाले वगैरे आता नावारूपाला आले आहेत ना, तेच काय करायचे, गणपतीच्या मूर्तीला वेगवेगळी रूपं द्यायची. कधी रामाचं रूप द्यायचं, कधी कृष्णाचं रूप द्यायचं. सो 3-3 दिवसांनी स्लॉट चेंज व्हायचे आणि ते सगळं ते स्वतःच्या मनाने लोकांना आत्मीयता वाटेल, लोकांना बघावंसं वाटेल म्हणून त्या गोष्टी ते करायचे. झालं. त्याच्यानंतर मग हळूहळू तेव्हा लालबागचा गणपती नव्हता, जो आता मार्केटचा गणपती आपण म्हणतो तो, म्हणजे लालबागचा राजा म्हणून तो आता फेमस आहे, तो गणपती तेव्हा नव्हता. सो नंतर हळूहळू लालबागचा मार्केटचा गणपती आला, रंगारी बदक चाळीचा गणपती आला, पुन्हा तेजुकाय मेन्शन वगैरे ते सगळे नंतरचे गणपती आले असं. आणि तेव्हाची लोक स्वतःचं एंटरटेनमेंट कसं करायचे तर लालबागचं सांगते मी, कारण मी त्या एरियात राहिलेले आहे 4 वर्ष. सो मला माहिती आहे ते, तो मी बघितलेलं पण आहे. सो तिथे हनुमान थिएटर फेमस आहे. आता तिथे लग्न होतात, लग्नाचा हॉल म्हणून तिथे वापरला जातो, पण तिथे तेव्हा हनुमान थिएटरमध्ये तमाशाचे फड वगैरे लागायचे. मग तेव्हाचे जो कामगार वर्ग होता गिरण गावातला, तो तिथे एंटरटेनमेंट म्हणून तमाशाचं फळ, तमाशे वगैरे ते तिथे चालायचे. तमाशांमध्ये पण काही काही वेगवेगळे आय डोंट नो, पण तिकडे असे वेगवेगळे तमाशा म्हणजे नुसतं नाच गाणी नाही की वेगवेगळे त्याच्यामध्ये प्रकार आहेत. सो ते व्हायचे. सो पुन्हा पोवाडे व्हायचे, शाहिरांचे पोवाडे असायचे. सो असा गिरणी कामगार स्वतःचा एंटरटेनमेंट करायचा. सो टीव्हीच्या आधी तर हेच लोकांचं एंटरटेनमेंटचं साहित्य होतं, म्हणजे स्वतःचे एंटरटेनमेंट करायची. वेगवेगळे
कला दाखवायच्या, आपल्यातली भजन पार्ट्या असायच्या. सो असे ते दिवस होते. आणि असे आपले मिलमधले जे कामगार वर्ग होता बरं, तो आक्रमकही तेवढाच होता. स्वतःच्या मागण्या ज्या काही असतील, बायका पण तिथे अग्रक्रमांकावर होत्या, म्हणजे अशा शेरणी होत्या, त्या खूप आक्रमक होत्या. म्हणजे जे त्यांना पाहिजे ते त्यांना मिळायला हवं ना, त्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी संघर्ष केलेला आहे. संघर्षाशिवाय त्यांना काही मिळालेलं नाही. म्हणजे 1970च्या नंतर जे पाळणाघर, ज्या मिलमध्ये जे काम करणाऱ्या स्त्रियांसाठी पाळणाघर वगैरे होतं ना, ते त्यांनी झगडून घेतलेलं होतं. सो प्रत्येक गोष्टीत त्यांनी संघर्ष केलेला आहे. तसंच 1946 मध्ये जे नाविक बंड झालं, नाविक बंड का झालेलं, तलवार नावाचं एक जहाज होतं, तिथे ब्रिटिश कामगार आणि ब्रिटिश सैनिक आणि भारतीय सैनिक यांच्यामध्ये वर्णभेद केला त्यांनी, ब्रिटिशांनी. म्हणून आपल्या सैनिकांनी नाविक बंड उभारले आणि या नाविक बंडाला पण आपल्या गिरणी कामगारांनी सपोर्ट केलेला. आणि त्याच्यामध्ये स्त्रिया पण होत्या, पुढे होत्या त्या पण. आणि त्याच्यामध्ये कमल दोंदे नावाच्या एका स्त्रीला तिला गोळी लागून म्हणजे त्या गेल्या पण होत्या. सो इतका त्यांनी संघर्ष केलेला आहे. आपण म्हणतो ना रणरागिणी वगैरे, सो त्या तशा होत्या स्त्रिया तेव्हाच्या. असं नाही की आत्ता स्त्रिया जातात सगळं आवरून काम करायला ऑफिसमध्ये, की अगदी 1700च्या शतकापासून 17व्या शतकापासून स्त्रिया कामं करतात, मिल कामगार. प्लस त्या असं नाही की नुसतं कामं नाही, की कम्युनिस्टांच्या ऑफिसेसमध्ये जाऊन सभा अटेंड करणे, कारण ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा चालायच्या. इव्हन स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जो संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला, तो का झाला? 16 जानेवारी 1956 या दिवशी नेहरूंनी आकाशवाणीवरून सांगितलं की त्रिराज्य सूत्र येणार आहे. त्याच्यामध्ये सौराष्ट्रासकट गुजरात, विदर्भासकट महाराष्ट्र आणि मुंबई वेगळी, म्हणजे मुंबई केंद्रशासित होणार होती. आणि याच गोष्टीला सगळ्यांचा विरोध होता. त्याच्यामध्ये आपला मिलचा कामगार वर्ग अग्र क्रमांकावर होता. त्यांनी आक्रमकरित्या सांगितलं, म्हणजे आम्हाला कोणी वालीच राहणार नाही. आणि मिलच्या कामगारांमध्ये फक्त मराठी अमराठी हे असं काही नव्हतं. मिलमध्ये तिवारी म्हणजे युपी वाले पण होते, तेलुगू लोक पण होती. सगळ्यांना मुंबई ही महाराष्ट्रातच राहावी असं वाटत होतं. हा मुद्दा होता. तिथे मराठी अमराठी असं काही नव्हतं. सो हे एक सांगायचं कारण आहे. हा इतिहास आहे, हे मी माझं काही सांगत नाही. सो सगळ्यांना मुंबई ही महाराष्ट्राशी संलग्न राहावी असंच वाटत होतं आणि त्यासाठी हा लढा होता. या गोष्टीला खूप तीव्र विरोध झाला. जवळजवळ 105 जण हुतात्मे झाले. त्यांनी छातीवर गोळ्या घेतल्या, झेलून घेतल्या आणि आपल्या मुंबईला महाराष्ट्रातच ठेवलं. सो हा आहे मुंबईचा इतिहास. आपल्या कामगार वर्गातल्या स्त्रिया पण होत्या, प्लस कम्युनिस्ट होते. पुन्हा खूप जणांनी या सगळ्याला पाठिंबा दिलेला आहे. खूप मोठे लोक होते, म्हणजे आचार्य अत्रे म्हणा, पुन्हा मधु दंडवते, SM जोशी, हे सगळे होतेच. प्लस शाहीर अमर शेख, मुस्लिम होते, पण ते पण होते याच लढ्यामध्ये. सो मुस्लिम पण संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात होते आपल्याबरोबर. सो अशी आपली मुंबई घडली. आणि आपण म्हणतो ना मुंबईत काहीतरी वेगळेच वाईब्स असतात. सो हेच डिस्कस करायचं होतं आणि त्यासाठी माझ्या वाचनातून जे काही गेलं ते मी तुमच्याशी शेअर केलं. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर गंमत इन लाईफ या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला असे जर इन्फॉर्मेटिव्ह काही असे सब्जेक्ट घेऊन मी यायला हवं असेल तर मी नक्की येईन. किंवा तुम्हाला कुठल्या पुस्तकांची माहिती हवी असेल, ती पुस्तकं का वाचावीत तर त्याबद्दल मी सांगू शकते, किंवा त्या पुस्तकांचं विश्लेषण करू शकते. तर तुम्हाला असे व्हिडिओ हवे असतील तर नक्की सांगा. धन्यवाद. बाय. हॅव अ गुड डे.